तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल झाले दिवाळी आणि गड्याने फटाके बघा कसे उडवलेत, पाक बुक्का उडवला आहे. असो, तर आता आपण जायचं आहे जयसिंगपूरला. टुर्नामेंट आहे जयसिंगपूरला. रात्री जागरण झाल्यामुळं डोळं तर काय उघडनात, वेळ झाला तर झोपायला. तर सकाळी वाजलेत आता 6, तर रिपोर्टिंग टायमिंग आहे 8. आणि तिथे एवढं कडक नियम आहेत की 8 वाजून 5-10 मिनटं जरी लेट झाला तर टीम अख्खी बाहेर पडते. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. रांजणीसारखं इकडं पण सेम तसंच आहे. तर लवकर जायला लागणार आहे आणि इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. तर असंच बघत राहा. चला. तर आता सकाळपर्यंत कधी न आयुष्यात उठणारे आमचे बॉस सकाळपर्यंत लवकर 6ला उठून बोलवायला आलेत. हे आमचे बॉस कायम 10ला उठणारे आज 6ला उठून आलेत, कारण का त्यांना बी माहिती आहे 5 मिनटं लेट आलं तर ती पेनल्टी देत नाहीत. अख्खी टीम बाहेर बसवते ते. आणि टुर्नामेंटच्या आधी 15 प्लेयरांचा फोटो आणि मतदान कार्ड त्यांनी घेतात. जर समजा त्यातला एखादा प्लेअर नसला तर त्या 15 राखीव प्लेअरमधला ॲडजस्ट करायचा. पण समजा 9 प्लेअर खेळणारे असले आणि बाहेरचे असले ना, ती राखीव प्लेअर आली नसली तर 9 प्लेअरवर खेळायला लागते. एवढी कडक टुर्नामेंट आहे ती. शिवीगाळ देऊन चालत नाही. जागेवर पेनल्टी असत्या, 500 रुपये दंड असतो. मग भले कितीही मोठा प्लेअर असला तरी त्याला पेनल्टी भरावी लागतेच. तर चला जाऊया. तर आता वाजलेत 7. आम्हाला निघायचं होतं इथनं 6 ते 6:30ला. अजून आम्ही इथंच आहे. आमचं प्लेअर यायच्यात आणि सगळ्यात आमचा खोटारडा गडी हो आवरून बसला आहे आणि मला म्हणतोय मी गावाला चाललोय. गावाला चाललोय, हे जमत नाही. आणि इथं बघतो रे किडबीड घालून येऊन बसला आहे. आणि आम्ही डोक्याला हात लावून बसलो की बाबा ह्यो प्लेअर कॅन्सल झाला, आता ॲडजस्ट कोण करायचं असला. आणि वरनं हसतो इथं बघून कसं गंडवलं म्हणते. तर आता आम्ही अजून इथंच आहे आणि नामदेवला लागलेच भुका. तर नामदेव आता नाश्ता करणार आहे. नामदेव नाश्ता कसा करतोय बघा. हे काय खायलाय? पुरी भाजी. उडीद वडा नाश्ता करायला लागला यो. पाव भाजी आहे. पाव तर आता चालली मेजला. आणि ही नामदेव आणि फिरोज सर निवांत ऊन खात बसली आहेत. ही येणार 4 व्हीलरमधनं आणि मी आणि बॉस चाललो आहे आम्ही 2 व्हीलरवरनं. तर चला निघूया. आता काय थंडीत जाम अपघात होणारच आहे. वाऱ्यात धडकूच आहे सगळा. Okay, let's go. तर 2 व्हीलरवरनं आली गाडी पळवत. तोंडाचा पाक नक्षा बदलला आहे, अजून झोप जाईना. आणि 4 व्हीलर घेऊन आल्यात आणि आमच्या मागानं आल्यात. ही बघा 4 व्हीलर घेऊन आमच्या मागानं आल्यात. काय नव्हत. आणि आम्ही वेळ होतोय म्हणून पळवत आलो गाडी सुसाट. आता थडकतोय का मग थडकतोय आज झालं. आणि हे हसत खेळत आले ते काय बघा. आणि ही बघा गँग आत्ता वॉर्मअप चालू आहे यांचा. पहिलीच मॅच आता आहे जयसिंगपूरवर. तर व्यवस्थित खेळलं पाहिजे. तालुका पाय टीम दोन्ही पण चांगले आहेत. आमची बी चांगली आहे, जयसिंगपूरची बी चांगली आहे. तर बेस्ट खेळू, 100% देऊन खेळू. तर ग्राउंडवर आले आता आणि ग्राउंडचा व्ह्यूज बघा. सगळी बाउंड्री लाईन ते सगळं व्यवस्थित पॉशमध्ये. आणि सगळे इंटरनॅशनल नियम आहेत इथं. जे इंटरनॅशनल जे नियम लागू आहेत, LBW आउट आहे इथं, पण सगळं इंटरनॅशनलचं रूल आहेत. तर गाडीवरून आली त्यामुळं लागले थंडी वाजायला. जरा ऊन आहे म्हणून जरा बरं वाटायला लागले. आणि बाउंड्री लाईनलाही बघा नियोजन खट्ट म्हणजे खट्ट. इंटरनॅशनल विकेट आहे. काही दिवसांना रणजीच्या बी मोठ्या लेवलच्या मॅच इथं होणार आहेत. पण भारी वाटायला लागले फील. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे कडक एवढं असते की नाही की आमच्या टीमला किट नाही, सगळी विदाऊट किट. मी असं गाठले, प्रत्येकाने वेगवेगळं सोयीनुसार गाठलं आहे. आणि इथं आम्ही आल्या आम्हाला 1000 रुपयाचा फाईन लावला आहे किटसाठी नुसत्या. तर बघा एवढासा स्ट्रिक्ट. आता क्रिकेट बी पुढं गेले, लय बदल झाला क्रिकेटमध्ये. पहिल्यासारखं क्रिकेट राहिलं नाही की बाबा कशी कपडे घालून ही गेले. आता प्रोफेशनल राहायला लागते. आता 1000 रुपयाचं किट एका मॅचसाठी. समजा पुढच्या जर मॅच जिंकलो आणि जर किट आणलं नाही तर अजून 1000 रुपये वाढणार. 2000 रुपये 2 मॅचला द्यायला लागणार आहे. त्यामुळे किट काढणं हे गरजेचंच आहे. आणि आता आलं आहे सूर्य आणि आमची टीम बसल्या बघा हसत खेळत. ही फ्लड आहेत वर मोठं. आणि
त्यांचं पवेलियन मोठं इथं व्हायला लागलं इंटरनॅशनलचं स्क्रीन भारी. इंटरनॅशनलची मॅच खेळायल्यासारखं फील व्हायला लागले. मागच्या वेळी पण इथलाच ब्लॉग टाकलेला, पण प्रत्येक वेळी जरा वेगवेगळं असतं. ज्याच्याकडे नियोजन तो जरा आपली स्पर्धा उठून दिसावी म्हणून काहीतरी नवीन करत असतोय. ह्यांची आता स्पर्धा नावाजलेली आहे आणि स्पॉन्सर राहू दे. जो ऑनर आहे ना टीम मॅचेस घेतोय दाढी नाव आहे. स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट, शिवी दिलेली चालत नाही. एकदम कडक आणि भारी नियोजन असते. आणि ह्याच टुर्नामेंटला ना आम्ही मागच्या वर्षी सेकंड प्राईज मारलेलं आणि ओपन सेट होता मागच्या वेळी. तर ह्यावेळी तालुका हाफ ठेवला आहे त्यांनी. सर बघूया काय होतं आहे. बेस्ट दिन 100%. टॉस झाला आहे आणि टॉस आम्ही हरला आहे अनेकदा. तर पहिला आमची बॅटिंग आहे आणि पवेलियन इथं साईडला पवेलियन केले. तर आपलं सगळं प्लेयर पवेलियनमध्ये बसवायचं आहे. तिथनं जर कोण बाहेर आली तर अलग पेनल्टी आहे त्याची. आणि पेनल्टी म्हणजे पेनल्टी डेंजर काम आहे. टीम सोडून कुठं बसायचं नाही. कॅप्टन दोघं जण आत गेले ते टॉसला, कॅप्टन सोडून दुसरं कोणी सुद्धा बाहेर आत जायचं नाही. अंपायर आणि कॅप्टन दोघंच निर्णय जाग्यावर द्यायचा. कुणाला विचारून करायचं नाही काय नाही, स्वतः मनाचं कॅप्टननं करायचं आहे. तर चला बघूया. बॅटिंग आहे आता. पहिला उन्हात खेळायचं होतं म्हणून तोंडाला सनस्क्रीन लावून खेळालतो. आता सनस्क्रीन सगळं तोंडच काळं झाले, डबल काळं झाले. या व्हिडिओमध्ये तर बघा कसलं काळं कुरकुरीत दिसायला लागले. तर आत्ताच मॅच झाली आणि 8 ओव्हरची मॅच होती. 8 ओव्हरला आम्ही स्कोअर केला 96. अपोजिट जयसिंगपूर टीमला 97चं टार्गेट होतं आणि जयसिंगपूरनं फक्त 6 ओव्हरमध्ये 97 केल्या. 2 ओव्हर राखून आमच्या बॉलरांची अवस्था लई वाईट केली. पहिल्यापासून स्टार्ट त्यांनी मारायला चालू केलं, पण जयसिंगपूरनं बॉलिंग चांगली केली. तर त्यांच्या एवढ्या चांगल्या बॉलिंगला आम्ही एवढा स्कोअर केला आहे म्हणजे आम्हाला वाटलं हां ठीकठाक आहे, आम्ही पण फाईट देऊ शकतो. पण आमचं बॉलरांनी काय सगळा घोळ करून टाकला आणि सकाळी 6ला आवरून घरात निघालो. चहा नाही काय नाही, उपाशी पोटे. तर असं नियोजन होतं की पहिली मॅच जिंकल्यानंतर निवांत 3 वाजता डायरेक्ट मॅच होती. निवांत काहीतरी नाश्ता बिष्टा करून यायचं, निवांत बसायचं. पण काय बॉलरांनी सगळी घोळ केला. राजनीत बी बॉलरांनी मार खाल्ला, इथं पण मार खाल्ला. टीममधनं बाहेर पडलो बक्षातनं. बक्षीस लागलंच नाही अजून. 7,000 रुपये एंट्री फी होती, प्लस 1,000 आम्हाला पेनल्टी लागलेली आणि यायचा फोरचा ट्रॅव्हलिंग सगळं पाण्यात एका ह्याच्यामुळं. असलं वाईट वाटायला लागलं नाही की उगा आलो, खेळायला आलो नसतो तर बरं झालं असतं वाटायला लागले की एवढ्या लांबनं या खेळा, पहिल्यांदा हारून जावा. एवढ्या लांबनं काय गरज आहे? त्याच्या घरात बसलं परवडते. एक सुद्धा जिंकायसाठी खेळत नाही. टीम स्पिरिट. एकान मार्क आला की दुसरी मॅच सोडून बसते, दुसरा बी मार्क कापतोय. असं हार लागले नाही की स्पॉन्सरची वाट लागायला लागल्या. प्रत्येक ठिकाणी लॉस. आता एंट्री फी 7,000 भरलेले, 10 ते 12,000 रुपये एका दिवसाचा खर्च स्पॉन्सरला. आता नाश्ता बिष्टा काहीतरी करायला लागणार, त्याचा आणि खर्च वेगळा, तेलाला जो एक खर्च वेगळा. स्पॉन्सर आता इथनं पुढं कशी स्पॉन्सरशिप करेल? जरा हारू दे, जरा घासाघासी येऊ दे, जरा क्लोजला येऊ दे. पण हे सगळं हसणं खेळणं निवांत चालू आहे. प्लेयरांना काय घेणं देणं नाही. स्पॉन्सरची वाट लागते सगळे. स्पॉन्सरच्या अपघात किती होत्या का नाही की डेंजर होत्या. तर आता टुर्नामेंटमधनं बाहेर पडले, इथं थांबून तर काय अर्थ नाही. मॅचात तर नुसतं बघायला लागणार, त्यापेक्षा घरी गेलेलं चालतंय. लांब पण जायचं, भूक पण लागल्या. तर चला जाऊया घरी. बसली तर गाडीजवळ, ही गाडी आपली घ्यायची आणि घर गाठायचं. तर चला जाऊया घराकडे. तर गाडीवर बसून बसून तोंडाची अवस्था बघा, पाक कलर उडला आहे धुरळ्यात सगळा. आणि आता आलो आम्ही चहा प्यायला, तर थांब्या म्हणलं चहा पिऊ तर जाया. तर हॉटेल मनोहर नीलमध्ये आली. आता इथं चहा प्यायचा आणि घरला जायचा. नाश्ता तर करायचे, काही इच्छा तर पाक गेल्या, कारण हारल्यामुळे लय वाईट वाटायला लागले. पण असो, क्रिकेट हार जीत होत राहत्या. आज वाईट वाटायला, उद्या हसत खेळायला मिळते. तर चला जाऊया चहा पिऊन घरला जाऊया. तर आता तोंड उठल्यावर जरा चेहरा बघायचा माणसात आलाय, नाहीतर लय डेंजर अवस्था झाली. आता जरा ठीकठाक वाटायला लागले, जरा फ्रेश वाटायला लागले. तर आत्ता चहा प्यायला एवढं फ्रेश वाटलं का नाही ते बासच. पूर्ण हॉटेल बी भारी वाटलं आणि व्यवस्था पण भारी होते, त्यामुळं चहा प्यायला बी मजा आली. चहा बी भारी होता आणि जरा आता फ्रेश वाटायला लागले. जरा दुःखातून बाहेर आल्यासारखं वाटायला लागले जरा, नाहीतर लय आबाळ कोसळल्यासारखं झालं. जरा जाऊया घरली. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि बॉस आले ते आपल्याला सोडायला. तर आजचा छोटासा व्लॉग होता, कारण का मॅच पहिलीच हारली, त्यामुळं जादा व्लॉग करायला नाही. समाजा जर जिंकली असती तर व्लॉग मोठा झाला असता, पण हारल्यामुळे व्लॉगचा छोटाच व्लॉग झाला आहे. तर व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.